औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर आता रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी आहे ती हटवण्याची मागणी केली जाते आहे आणि छत्रपती संभाजी राजे यांच्याकडनं मागणी केली जाते आणि त्याला धनगर समाजाच्या किंवा होळकरांनी जी ती समाधी बांधली आहे सगळ्यांचा विरोध आहे। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी इतिहास तज्ञ संजीव सोनाने सर आहेत। सर, आधी या वाघ्या कुत्र्याचा इतिहास नेमका काय आहे? कारण संभाजीराजेंनी जे पत्र सरकारला दिलं आहे त्याच्यात म्हणलं आहे की याचा कोणताही ऐतिहासिक संदर्भ आढळला नाहीये। काही संदर्भ लेखी असतात, काही पुरातत्वीय असतात। आता शिवाजी महाराजांच्या हयातीतच त्या कुत्र्याचं शिल्प बनलेलं आहे। म्हणजे ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयावर शिवाजी महाराज गेले त्यावेळेस बेलवडी संस्थांची युद्ध झालं, त्याचे सखोजी गायकवाड नावाच्या सरदाराचं युद्ध झालं आणि त्यात तो तिथला देसाई जो होता तो मारला गेला। मग त्याची पत्नी जी होती मल्लाबाई, त्या मल्लाबाईने शस्त्र हातात घेतलं आणि युद्ध चालू ठेवलं। मग शिवाजी महाराजांना कळालं की आमचा सरदार एका महिलेशी युद्ध करतोय तर आणि महिला लढते, तर त्यांनी आपल्या सरदाराला ताबडतोब माघारी यायला सांगितलं। स्वतः बेलवडीला गेले आणि त्या मल्लाबाईला तिचं राज्य तिला परत दिलं आणि तिच्या लहान जो मुलगा होता त्याला मांडीवर बसवून त्याला दूधभात खाऊ घालून म्हणजे एक अभय दिलं मल्लाबाईने। आणि तिला मल्लाबाईला शिवाजी महाराजांनी सावित्रीबाई हा किताबाई दिला। मल्लाबाईने मग या प्रसंगाचं स्मरणासाठी अनेक स्मारकशिळा बनवल्या। त्या स्मारकशिळ्यात घोडा आहे, त्याच्यावर शिवाजी महाराज बसलेत, अब्दागिरा घेतलेला मावळा आहे आणि बाजूनेच एक कुत्रा झेपावत चाललाय असं त्या शिल्पावर अंकित केलेलं आहे। म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनात कुत्राच नव्हता असा जो दावा होता तो चुकीचा ठरतो। तो समकालीन पुरावा आहे, कारण 80 साली शिवाजी महाराज गेले, 78 सालापर्यंत त्यांच्या जीवनात कुत्रा होता हे सिद्ध आहे। त्यानंतर एखाद्या कुत्र्याची किंवा माझी समजा लाडकी मांजर आहे तिचं काही इतिहासामध्ये कोण नोंद ठेवणार नाही हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळे बकरींमध्ये म्हणा किंवा कागदपत्रांमध्ये म्हणा किंवा पत्रव्यवहारांमध्ये म्हणा त्याचा उल्लेख नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु त्या शिल्प काय सांगतंय की महाराजांच्या बरोबरीने चालत जाणारा कुत्रा होता, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे। दुसरा, संभाजीराजेंचं म्हणणं आहे की ही दंतकथा आहे आणि त्याला अजूनही कोणत्याही ऐतिहासिक संदर्भ सापडला नाही किंवा आरटीए कडे जेव्हा ती मागणी म्हणजे सगळी माहिती मागवली होती त्याच्यात सुद्धा याचा उल्लेख नाही। पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनी त्याचे पुरावे त्यांनीच द्यावेत की पुरातत्व खात्याने असं काहीतरी म्हटलंय, कारण मला त्याची शक्यता वाटत नाही। कारण पुरातत्व खात्याला असं वाटत असतं की हा कुत्रा अनैतिहासिक आहे तर ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडने 2012 साली तो कुत्रा काढून फेकून दिला होता दरीमध्ये, पुरातत्व खात्यानेच त्याला परत काढून 24 तासामध्ये होता तिथे बसवला, होता तशा स्थितीत बसवला। म्हणजे जी रचना आहे, पुरातन रचना आहे किल्ल्याची ती बिघडू नये हे पुरातत्व खात्याला वाटत होतं, नाही तर ते केलंच नसतं। परंतु ते केलेलं आहे। याचा अर्थ पुरातत्व खात्याने असं काही पत्र दिलं आहे किंवा आरटीआयने असं काहीतरी माहिती दिली आहे यात मला तरी काही तथ्य वाटत नाही। कारण दुसरा पुरावा असा आहे की काही जर्मन मिशनरी झालेले होते, त्यांनी वाघ्या या नावाचा उल्लेख केलेला आहे, त्याच्या समाधीचा उल्लेख केलेला आहे आणि जळत्या चितेत ज्या वाघ्याने उडी घेतली तो आता एकटक समाधीकडे बघणारा कुत्रा वाघ्या याची समाधी आहे असा उल्लेख जर्मन साधनांमध्ये पण आलेला आहे। हा झाला आणि तो पुत्रच त्याचा पुरावा। तो काय भारतीय माणूस नव्हता, त्याला काही व्यक्तिगत काही देणं घेणं, कारण त्याला कोण माहिती होतं वाघ्याबद्दल असा वाद निर्माण होणार आहे। त्यानंतर चिंग गोगटे या लेखकाने 1905 साली एक पुस्तक प्रकाशित केलं, महाराष्ट्रातील किल्ले। त्याच्यामध्ये त्यांनी सविस्तरपणे या प्रसंगाबद्दल लिहिलेलं आहे की वाघ्या नावाचा कुत्रा होता। शिवाजी महाराजांची रिकामी पालखी येताना पाहिलं, त्यांचा अंत्यविधी झाल्यानंतर रिकामी पालखी आली, ते बघून तो अस्वस्थ झाला आणि त्याने जळत्या चितेत उडी घेतली। आणि त्याने हे जाऊ द्या, ही समजा दंतकथा, जळत्या चितेत उडी घेतली दंतकथा जरी मानली तरी त्यांनी उल्लेख केला आहे की शिवाजी महाराजांच्या समाधीच्या अष्टकोनी समोरच्या बाजूलाच 4x4चा एक चौथरा आहे, ती त्या कुत्र्याची समाधी आहे। म्हणजे कुत्र्याची समाधी होती
हे भारतीय लोकांनाही मान्य आहे आणि तो वाघ्या होता हे जर्मन लोकांनाही मान्य आहे. आणि 1919 साली राम गणेश गडकरींनी जे राजसन्यास नाटक लिहिलं त्याच्यामध्ये त्याची जी अर्पण पत्रिका आहे ती वाघ्यालाच आहे. आणि त्यात सर्वात महत्त्वाचं वाघ्याचं त्यांनी काव्यमय वर्णन केले, त्याची स्वामीनिष्ठा वगैरे वगैरे, तेही जाऊ द्या, आपण ते काव्य कल्पना समजू आपण. पण त्यांनी असं म्हटलंय की शिवसमाधीच्या बाजूलाच या वाघ्याची समाधी आहे. हा समाधी शब्द 1919 साली गडकरींनी वापरला आणि हा भौतिक संदर्भ आहे. पण त्या नाटकातनं बदनामी केल्याचा आरोप होतो किंवा त्या नाटकातनं संभाजी महाराजांची असू देत किंवा या वाघा कुत्र्यांची बदनामी केली आहे आणि त्यांची विटंबना केली आहे असं म्हटलं जातं. आता नाटकामध्ये काय आहे आणि त्यात काय बदनामी केली, कारण ते नाटक अपूर्ण आहे आणि जी बदनामीची वाक्य जी वापरली ती खलनायकाच्या तोंडी आहेत. त्याच्यामुळे जर त्याला आपण बदनामी समजत असू किंवा खरं असं समजू आपण की राम गणेश गडकरींनी त्यातनं बदनामी केली हे पण मान्य करू, पण अर्पण पत्रिकेत समाधी शेजारी समाधी आहे या उल्लेखाचं काय करायचं? तो काल्पनिक नाही ना, का तो चिंग गोगटेंनी केलाय, गडकरींनी केलाय, जर्मनांनीही केलाय. त्यातनं उदात्तीकरण केलंय वाघ्या कुत्र्याचं असं पण म्हटलं जातं. हे बा हा समज आहे. आता आईबद्दल एवढ्या सुंदर कवी यशवंतांची कविता आहे, अनेकांच्या कविता आहेत. ते उदात्तीकरण नाही आहे, तो भावनांचा एक प्रकट उद्गार आहे, आविष्कार आहे. आपण त्याला उदात्तीकरण म्हणतो. मग तुम्ही खलनायकीकरण करता असं म्हटलं तर एक कशाला उदात्तीकरण म्हणायचं, कशाला खलनायकीकरण म्हणायचं? हा मानवी स्वभाव आहे, हा विचित्र स्वभाव आहे. आणि हे राजकीय हेतूने ज्यावेळेस प्रेरित कोणी होतो त्यावेळेस त्याला काही दिसतच नाही, त्याला ते सगळंच नाकारायचं असतं. मग तानाजीची घोरपड नाकारा, शिवाजी महाराजांना दिलेली भवानी तलवार नाकारा, किंवा शिवाजी महाराजांना तोरणा किल्ला ज्यावेळेस जिंकला शिवाजी महाराजांनी त्यावेळेस त्यांना तिथे धन सापडलं होतं तेही नाकारा. त्याला काय दंतकथा म्हणतात? त्याचे समकालीन पुरावे काय आहेत? होळकर कुटुंबियांशी या सगळ्याचा संदर्भ आहे आणि तुम्ही सगळ्या ह्या हटाव जे करतायत, संभाजी महाराज हटवा म्हणून मागणी करतात, त्याला विरोध करताना दिसतात. तुमचा नेमका विरोध कशासाठी आहे? होळकरांचा आहे म्हणून विरोध आहे की संभाजी महाराजांवर रोष आहे? माझा विरोध फक्त इतिहासातलं जे असत्य आहे त्या असत्याला विरोध आहे. माझा ना होळकर घराण्याशी संबंध ना धनगरांशी काही देणं घेणं. धनगर समाज का अस्वस्थ झाला याचं कारण मी सांगू शकतो. काय कारण असेल? पहिली गोष्ट अशी की कुत्रा हा धनगरांच्या जीवनामध्ये एक अविभाज्य घटक आहे, कुटुंबातला एक घटकच असतो. त्यामुळे कुत्र्यांबद्दल त्यांना, कारण खंडोबा जो आहे आपला कुलस्वामी, तो खंडोबाचे कुत्रे आहेत, दत्तगुरूचे भक्त आहेत, माहिती आहे आपल्याला. त्यांच्या पायाशी 3 कुत्रे नेहमीच असतात. त्यामुळे तो एक भावनिक भाग झाला किंवा श्रद्धेचा भाग झाला. आणि दुसरा भाग असा की ज्यावेळेस शिवस्मारकाच्या कामाला पैसे कमी पडायला लागले त्यावेळेस शिवस्मारक समितीचे नची केळकर सारखे अध्यक्ष ते तुकोजी होळकरांना इंदोरला जाऊन भेटले आणि त्यांनी देणगी मागितली. त्यावेळेस तुकोजीराजे होळकर काय म्हणाले की शिवस्मारकाचं काम कंप्लीट झालं की उरलेल्या पैशातून, लक्षात घ्या, त्यांनी फक्त वाघ्याच्या कुत्र्याच्या सांभाळण्यासाठी पैसे नाही दिले, उरलेल्या पैशातनं वाघ्याचं स्मारक करा, कारण ते चौथरा होताच. जर सगळं सुशोभित करायचं तुम्हाला, व्यवस्थित करायचं तर ते करा. त्यामुळं धनगरांना काय वाटतं की वाघ्याचा पुतळा काढणं म्हणजे हा होळकर घराण्याचा अपमान आहे असंही त्यांना वाटतं. त्यामुळे संतापले. मी संतापलो तो वेगळ्याच कारणाने की सध्या इतिहासातली कोणती प्रकरणं उकरून काढून ज्याला ऐतिहासिक संदर्भ नाही किंवा पुरावे असून ते पुरावे नाहीतच, असं काहीतरी राजकीय स्वार्थासाठी म्हणा, प्रसिद्धीसाठी म्हणा, किंवा कोणतेही काही कारण असेल त्यासाठी समाजामध्ये जो वाद माजवला जातो, समाजामध्ये जी तेढ माजवली जाते, माझा विरोध हा त्याला आहे. त्यामुळे वाघ्याचा समर्थक तर आहेच, त्याच वेळेस महाराष्ट्रातल्या ज्या पुरातन वास्तू आहेत त्या सगळ्या आहेत तशा ठेवा ना. काय फरक पडतो तुम्हाला? आतापर्यंत वाघ्यामुळं काय कोणाला त्रास झाला, कोणाला अपमान वाटला? एकाही रायगडावर आतापर्यंत लाखो कोट्यवधी लोक गेले असतील, कोणालाही हे शिवस्मारक आपलं आणि कुत्र्याचं स्मारक हे अपमानास्पद आहे असं वाटलं नाही. उलट काही लोकांनी प्रेरणा घेतली की असा स्वामी भक्त कुत्रा असतो, अशा स्वामी भक्त कुत्रा, ही जी प्रेरणा आहे ती प्रेरणा मिळत होती.
आणि तुम्ही त्या प्रेरणाला सुद्धा धक्का लावताय. म्हणजे ही धनगर आपण भाग बाजूला काढू, हा इथं जातीय प्रश्न नाही आहे. हा माणूस आणि कुत्रा यांच्यातला जो गेले 80-90 हजार वर्ष जो संबंध आहे, हितसंबंध आहे किंवा ऋणानुबंध आहे किंवा स्नेहाचे बंध आहेत, त्याला आपण तडा देतोय, दगा देतोय असं मला वाटलं. म्हणून मी त्याच्या विरोधात आहे. मी आजच नाही विरोधात. अल्टिमेटम दिला 31 तारखेपर्यंतचा आणि 31 तारखेलाच अहिल्याबाई होळकरांची जयंती आहे असं म्हटलं जातं आणि तुमचं त्यालाही विरोध दिसतोय की 31 तारीखच का निवडली असावी. यातही काही कॉन्फ्लिक्ट दिसतंय. यात कॉन्फ्लिक्ट असा आहे की आतापर्यंत संभाजी ब्रिगेड म्हणजे 2012पर्यंत संभाजी ब्रिगेड अल्टिमेटम द्यायची दरवर्षी, पण ती 6 जूनचा द्यायची, शिवराज्याभिषेकाचा द्यायची. यावेळेस मात्र यांनी अल्टिमेटम 31 मेचा दिला. 31 मे अहिल्यादेवींची जयंती आहे आणि त्रिशताब्दी पूर्ण करणारी जयंती आहे. हे म्हणणं आहे की आम्ही तुम्ही 31 मेला विरोध केला होता कारण या अहिल्याबाई होळकरांची जयंती आहे म्हणून, पण त्यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारचं जे काही अतिक्रमण आहे अनेक वास्तूंच्या आजूबाजूचं ते हटवण्यासाठीचं शेवटचं अल्टिमेटम आहे, ते राज्य सरकारचं आहे, यांनी दिलेलं अल्टिमेटम नाही आहे. त्यांचं म्हणणं काही असो, प्रश्न असा आहे की हा अल्टिमेटच धादांत खोटा आहे. असा अल्टिमेटम राज्य सरकारचा या प्रकारात संबंधच नाही आहे. कारण रायगड हा केंद्र सरकारद्वारा संरक्षित केलेली वास्तू आहे. त्यामुळे राज्य सरकारने कालच पत्र दिले केंद्र सरकारला की राज्यांना तो अधिकार द्या. हे पत्र काय लिहिलं मग? जर अल्टिमेटम असता 31 तारखेचा, हे पत्र मग काल लिहायची गरज का पडली? धोरण असू शकतच नाही. कारण मग औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीत काय झालं त्या धोरणाचं? औरंगजेबाच्या कबरीवर म्हटलं 31 तारखेपर्यंत अल्टिमेटम देत नाही तर आम्ही कबर उद्ध्वस्त करतो. साधी गोष्ट आहे ना. तुम्ही औरंगजेबाबद्दल म्हणता की केंद्र सरकारची संरक्षण आहे पुरातत्व खात्याचं, आणि इथे मात्र म्हणता की हा राज्याचा अधिकार आहे. असं हे दुतर्फा बोलणं झालं ना. त्यामुळं हे म्हणणं खोटं आहे. या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. याच्यामध्ये एक तिढा असा आहे. मग तुम्ही 30 मे पण म्हणू शकत होता किंवा 25 मे म्हणू शकत होता किंवा 5 जून 10 जून. कारण 100 वर्ष म्हणजे आता 36 साली हा पुतळा बांधला गेला आहे. आताचा जो आहे त्याची 100 वर्ष पूर्ण होतात 2036 साली. मग 31 मेचा संबंध कुठं आला? अजिबात येत नाही. म्हणजे हा आहे ना, हा लोकांच्या डोळ्यामध्ये एक धुळफेक करण्याचा हा उद्योग आहे. तसं काही नाही आहे. आणि 31 मेच्या 300वी जयंती असल्यामुळे धनगर समाजाला एक उत्साह आहे मनामध्ये, नाही म्हटलं तरी. कारण एक लोककल्याणकारी, एक भारतातली एक एवढी महान प्रशासिका, तिची 300वी जयंती असावी याचा अभिमान वाटतं स्वाभाविक आहे कोणत्याही समाजाला. आणि नुसतंच एखाद्या समाजालाच नव्हे, सर्व भारतीयांना तो अभिमान वाटला पाहिजे. मग 31 मेची अल्टिमेटम देणं हे ते खटकणार ना, ते खटकणारच. आणि ते त्यांना खटकलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचा रोष आहे. परंतु हा रोष आजचा नाही आहे. 2012 साली ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडने वाघ्याचा कुत्रा काढून फेकायचा अल्टिमेटम दिला होता, त्यावेळेपासून हा रोष आहे. संभाजी ब्रिगेडने ते काम केलंही होतं, झुंडशाही केली, 71-72 गुंड गेले, त्यांनी तो पुतळा काढला, दरीमध्ये फेकून दिला, पुरातत्व खात्याने 24 तासात परत बसवला. ही वस्तुस्थिती आहे. आता तो रोष तेव्हापासूनच आहे. त्यावेळेस महाराष्ट्रात काही ठिकाणी दंगे पण झाले होते, बसगाड्या तोडल्या गेल्या, मारहाणी झाल्या, अशा अनेक काही लोकांवर गुन्हे दाखल झाले, काही लोकांना शिक्षा पण झालेल्या आहेत, 2-2 महिन्याच्या का 3-3 महिन्याच्या झालेल्या आहेत. त्याची अपील पण चालू आहे. म्हणजे हा रोष आजचा नाही आहे. पण आता जर आपण आत्ताचा सिनेरिओ बघितला तर काही इतिहास तज्ज्ञ, इतिहास संशोधक सांगतायत की याला ऐतिहासिक संदर्भ नाही आहे आणि तुम्ही म्हणतायत की ऐतिहासिक संदर्भ आहे. अनेक जण असं म्हणतात, तुम्ही पण म्हणतायत आणि ते पण म्हणतायत की काही गोष्टी इतिहासातल्या मिथ्स आहेत. मग वाघ्या कुत्र्याच्या बाबतीतलं नेमकं सत्य काय आहे? विश्वास नेमका कोणावर ठेवायचा? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. विश्वास कोणावर ठेवायचा? खरं म्हणजे हे आपण जनतेच्या सतसत विवेकबुद्धीवर सोडून देऊयात. कारण प्रत्येक इतिहासकारांमध्ये मतैक्य नसतं. म्हणजे अगदी निष्पक्षपाती इतिहासकारांमध्येही मतभेद असू शकतात. कारण पुराव्याचं आकलन कसं करायचं, दंतकथा आहे त्याचा अन्वयार्थ कसा काढायचा, मिथकांचा अन्वयार्थ कसा काढायचा, याचे वेगवेगळे शास्त्रामध्ये वेगवेगळे मार्ग आहेत. परंतु काही इतिहासकार पॉलिटिकली मोटिवेटेड असतात.
त्यांचे राजकीय हेतू असतात, काही सामाजिक हेतू असतात, वर्चस्ववादाचे हेतू असतात. असे जर हेतू धरून जर आपण इतिहासाची तोडमोड करत आपल्याला सोयीचे पुरावे स्वीकारायचे, गैरसोयीची नाकारायचे, संभाजी महाराजांचं काय, ते तर शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. म्हणून तर मला आश्चर्य वाटतं. आतापर्यंत संभाजी महाराजांपासून शाहू महाराज जे पहिले शाहू महाराज, त्यांच्याही कुत्र्याचा पुतळा आहे. त्यांचा खंड्या नावाचा कुत्रा होता, स्वामी भक्त होता, त्याची समाधी आहे, त्याचा पुतळा आहे. आणि तो पुतळा कसा आहे, तो अगदी वाघ्यासारखाच पुतळा आहे. त्यामुळे कुत्र्याच्या पुतळ्याबद्दल आक्षेप छत्रपती घराण्याला त्या काळात जर वाटलं नाही तर, आणि एवढ्या काळानंतर 350-400 वर्षानंतर आज अचानक तो विरोध उफाळून यावा आणि वेळीच अशी निवडावी की औरंगजेबाचा वाद मिटतो न मिटतो, लोक विसरतात न विसरतात किंवा शांत होतात न होतात, तोपर्यंत वाद उफाळून काढावा, ही वेळसुद्धा मला योग्य वाटतं. मग आता पण तुम्ही गप्प का बसले, हा प्रश्न आहेच. इतिहासकार आता हे पुस्तक मी 15 ऑगस्ट 2012 रोजी प्रकाशित झालं, त्याला आता 13 वर्ष झाली. मग यात जे मी पुरावे दिले ते खोटे आहे, चुकीचे आहे, सिद्ध करायचं होतं. ती त्यांची जबाबदारी होती. 13 वर्ष तुम्हाला जे करता राहिलं, आज म्हणता पुरावाच नाही आहे. म्हणजे तुम्ही हे पुस्तकही बघितलेलं नाही, मी दिले पुरावे पाहिलेले नाही, तुम्ही म्हणताय ते पुरावे म्हणायचे आणि इतिहासात कोणताही पुरावा नाही असं बेधडक विधान करायचं. मला असं वाटतं हे इतिहासकाराचं लक्षण नव्हे. इतिहासकाराने प्रत्येक पुराव्याचं वारंवार परीक्षण करायला पाहिजे. जे नाही पटत किंवा आज पटले पण अजून अभ्यासानंतर नवीन गोष्टी समोर आल्या नंतर वाटलं की नाही, तर तो पुरावा मागे घेतला पाहिजे, ते म्हणणं मागे घेतलं पाहिजे. पण आपण तसं करतच नाही, आपण आपल्याला चिकटून राहतोय, त्याला काही अर्थ नाही आहे. तर इतिहासकार नेमकी संभाजीराजांकडे काय मागणी आहे तुमची? कारण ते तर हटाव म्हणतायत, त्यांनी अल्टिमेटम दिला नाहीये असं म्हणतायत, पण त्यांनी तारीख एक सांगितली आहे जी राज्य शासनाने दिल्याचं धोरण आहे असं म्हणतायत. आता नेमकं संभाजीराजांवर नेमकं काय सांगा? संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल पराकोटीचा आदर आणि सन्मान अर्थातच आहे. खरं म्हणजे त्यांनी ही मागणी केली, अल्टिमेटम दिला असो अथवा नसो, परंतु ही मागणी करण्याच्या आधी त्यांनी थोडासा विचार करायला हवा होता असं मला वाटतं. त्यांनी ठीक आहे, अजूनही काही वेळ गेलेली नाही आहे, त्यांनी इतिहास वाचायला हवा होता, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं की हे नेमकं कसं असतं. कारण अशा ज्या मुक्या प्राण्यांबद्दलच्या कथा, मुका प्राणी तर काही लिहू शकत नाही, वाघ्याचा काही लिहू शकत नव्हता, किंवा जे काही त्याचं नाव असेल ते वाघ्याचं असेल असं मला म्हणायचं नाही आहे, पण त्यांच्या जीवनात कुत्रा होता की नाही तर होता, ही वास्तविक स्थिती आपल्याला दिसते. मग आपण त्या मुक्या प्राण्याला कुत्र्याची अवहेलना आणि त्याच्यामुळे अपमान होतो असं आपल्या मनात येणं, हा म्हणजे प्राणीसृष्टीबद्दल सुद्धा आपल्या मनातली एक तुच्छ भावना दिसून येते. आणि काय छत्रपती शिवाजी महाराजांना आवडलं नसतं. आता उदाहरणार्थ त्याची घोडी कोणती होती याच्याबद्दल इतिहासात कुठं काही लिहिलेलं नाही आहे, म्हणून कुत्र्याबद्दल लिहिलं नाही त्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये, म्हणून कुत्राही नव्हता तर घोडाही नव्हता, पण शिवाजी महाराज पायीच जात होते असा अर्थ घ्यायचा का? संभाजी महाराजांना इतिहास वाचायला हवा आता असं वाटतंय. असं वाटतं मला की त्यांनी समजावून तर घ्यावा. वाचणं म्हणजे काय, इतिहास काय वर्ष 2-5 वर्षात होत नाही, त्याला आयुष्य द्यावं लागतं, ते त्यांना शक्य नाही आहे. परंतु त्यांनी समजावून घ्यावा आणि जी काही मतं असतील सगळी मतं ऐकून घ्यावीत आणि मग स्वतःला जे वाटतं विवेकाने. आणि मत कसं आहे, एखादी गोष्ट समजा असं गृहीत धरा की ती नव्हतीच, पण त्यामुळं जर समाजामध्ये तेढ माजणार असेल, विद्वेष माजणार असेल, तर इतिहासात ती आहे का नाही आहे याचा विचार न करता तेढ माजणार नाही याची काळजी जास्त घेतली पाहिजे. कारण आजची माणसं जिवंत आहेत, इतिहास होऊन गेला आहे किंवा नाही झाला समजा, असं समजू आपण. आता अनेक लोक आहेत, औरंगजेबाला चांगला म्हणणारे लोक आहेत, वाईट म्हणणारे लोक आहेत. आता जर संभाजी महाराजांच्या मागणीनुसार जर वाघ्या कुत्र्याची समाधी हटवली तर तुमचं नेमकं पुढचं पाऊल काय असणार आहे? धनगर समाजातर्फे असू देत किंवा तुमचं? माझं स्वतःचं व्यक्तिगत पाऊल असं असणार आहे की हे जे मी प्रकार पाहतोय सध्या, औरंगजेबाचं असेल किंवा आता परत, कारण वाघ्या कुत्र्यासाठी मी उपोषणही केलं होतं मागच्या वेळेस, तो बसला पण त्यावेळेस पुस्तकही लिहिलं. मला वाटलं होतं हा विषय संपला आहे, पण तो समजा जर आता पुन्हा तो उफाळून येणार असेल आणि समाजामध्ये तेढ माजणार असेल तर मी सन्मानाने हायकोर्टाकडे जाणार आणि अशा प्रकारच्या म्हणजे ज्या महाराष्ट्रात ज्या काही वस्तू आहेत, ज्या काही प्राचीन वस्तू आहेत, त्याचा वाद असोत नसोत,
ज्या काही आहेत जैसे ते स्टेटस को ठेवावा अशी एक मागणी. आणि दुसरी मागणी, बेताल वक्तव्य करणारे अनेक नेते सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ते काहीतरी बोलतात, काहीतरी हे करतात. जसं कोरोटकर झालं, फोन करून इंद्रजित सावंतांना अश्लाघ्य भाषेमध्ये बोलला. असं काही करणारे मंडळी यांच्यावर एक मनाई हुकूम कायमस्वरूपीचा दाखल करावा आणि सुओ मोठो त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावेत अशा स्वरूपाची मागणी करण्याचं याचिका मी हायकोर्टामध्ये. संभाजी महाराजांकडून कुठेतरी होळकर कुटुंबियांचा किंवा त्यांचा अपमान केल्यासारखं तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रकरणात? खरं तर होळकर घराणं आणि छत्रपतीचं घराणं यांच्यात रक्ताचे नातेसंबंध आहेत. जे शाहू महाराज होते आताचे, म्हणजे 19व्या शतकातले, त्यांनी तर जे सवाई यशवंतरावांची त्यांच्याशी विवाहही केलेला आहे आणि 17-18 विवाह त्यांनी धनगर आणि मराठाच लावून दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात ऑलरेडी खरं म्हणजे अत्यंत स्नेहाचे आणि प्रेमाचे संबंध आहे. अशा स्थितीत त्यांच्या मनात तुकोजी राजांचा अपमान करावा असा हेतू असेल असं मला वाटत नाही. परंतु नकळतपणे होतंय काय की इतिहासाचं नीट न घेतल्यामुळे ही मागणी केली गेली आणि याचा नकळतपणे होळकरांवरही परिणाम होणार आहे हे त्यांच्या बहुधा लक्षात आलं नसावं त्यावेळेस, अशी शक्यता आहे. कारण आता संभाजी महाराज आहेत, सुविद्य आहेत, अभ्यासू आहेत, राजकीय क्षेत्रातही ते पाऊल जमवायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना अवश्य यश मिळो. कारण छत्रपतींचं घराणं आहे, महाराष्ट्राचं दैवत शिवाजी महाराज आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल काय आपण म्हणू, उलट्या समाजाला चांगलं काहीतरी त्यांच्याकडनं अजून मिळावं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेला दिलं ते भान ठेवून तसंच आपणही करावं अशी माझी त्यांच्याकडनं अपेक्षा निश्चित आहे. संभाजी महाराजांनी या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भातला इतिहास किंवा त्याच्या मागचा इतिहास समजावून घ्यावा आणि नंतर ही मागणी करावी. जर हा पुतळा किंवा हा सगळी समाधी जर हटवली तर आम्ही पुढचं आंदोलन असू देत किंवा पुढचं पाऊल पुढच्या ज्या काही भूमिका असतील त्या नक्कीच उद्धटपणे किंवा स्पष्टपणे मांडायला तयार आहोत असं मत सोनावणे सरांनी व्यक्त केले. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.